आज आपणास अर्थशास्त्राच्या पहिल्या चॅप्टरमधील 7व्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राचे काय महत्त्व आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत आपण. नंबर 1, अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे, ॲग्रिगेटिव्ह स्वरूपाचे आहे, मोठ्या घटकाचा अभ्यास करणारे आहे, चलाच्या बेरजेच्या स्वरूपातला अभ्यास करणारे आहे. म्हणून एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण रोजगाराची पातळी, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन अशा अनेक एकूण आर्थिक चलांचे वर्तन अर्थव्यवस्थेचं संचालन करत असताना प्रत्येक चल कशा पद्धतीचे वर्तन करतो हे समजून घेण्यास समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. नंबर 2, आर्थिक चढउतार. उत्पन्नातील चढउतार, मग ते नॅशनल इन्कममधील चढउतार असतील किंवा प्रोडक्शनमधील चढउतार असतील, उत्पादनामधील किंवा रोजगाराच्या पातळीत चढ आणि उतार असेल, तर या सर्व बाबीची कारणे कोणती आहेत आणि हे वेगवेगळे चढउतार का होतात, त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्याची तीव्रता कशी कमी करता येईल, याचं विश्लेषण करण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्रातलं विश्लेषण मदतशीर ठरते. त्याचबरोबर नंबर 3, राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. हा सामाजिक लेखा म्हणजे सोशल ऑडिटिंग म्हणतो याला आपण. राष्ट्रीय उत्पन्न करत असताना उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले जे काही वेगवेगळे उद्योग आहेत, उत्पादन वाढेल, परंतु त्यामुळे जर पर्यावरणाची हानी झाली असेल किंवा प्रदूषण वाढलं असेल, एकंदरीत निसर्गाची काही नुकसान झालं असेल, तर त्याबद्दल जे काही उत्पादक आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांना तो मोबदला भरावा लागतो किंवा निसर्गात होणारी जी हानी आहे त्याच्याबद्दलचा दंडही भरावा लागेल. आणि एकंदरीत तशा प्रकारचं प्रमाणपत्र सोशल ऑडिटिंगचं त्यांना दिलं जातं आणि म्हणून त्याला सामाजिक लेखा असं म्हटलेलं आहे. सामाजिक लेखाचं कामच ते आहे. कारण उद्योगधंद्यामुळे जर प्रदूषणात वाढ झाली किंवा एखादा विषारी वायू हवेमध्ये पसरून रोगराई वाढली, तर अशा स्वरूपाचे किंवा प्राणीमात्रावर त्याचा परिणाम झाला, जलप्रदूषण झालं, वायू प्रदूषण झालं, तर अशा प्रकारचं उत्पादन देशाच्या विकासाला हातभार लावू शकत नाही, तर उलट ते हानिकारक आहे. म्हणून अशा स्वरूपाची पाहणी करून त्यांना सर्टिफिकेट देण्याची जी व्यवस्था आहे त्याला आपण सामाजिक लेखा किंवा सोशल ऑडिटिंग असं म्हणत असतो. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. म्हणजे नवीन कोणतंही आर्थिक धोरण जर आखायचं असेल तर अगोदर आपलं राष्ट्रीय उत्पन्नाची स्थिती काय आहे ते पाहावी लागेल. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचा दर काय आहे हे पाहावं लागेल. कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या दरावरच देशातील रोजगाराची पातळी अवलंबून आहे. देशातील लोकसंख्या वाढीचा दर, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर आणि एकंदरीत आर्थिक वाढीचा दर आणि रोजगाराची पातळी याच्यावरूनच देशातील एकूण मागणी आणि एकूण पुरवठा अवलंबून असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. नंबर 4, आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते
आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते. म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आर्थिक विकासासाठी मदत करते. म्हणजे या समग्रलक्षी अर्थशास्त्रातील प्रगत अभ्यासामुळे किंवा अध्ययनामुळे आपल्याला हे शक्य झालेलं आहे की डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत त्या देशामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे एकंदरीत उष्णकटिबंधीय प्रदेश असतात, अशा विकसनशील देशामध्ये दारिद्र्य म्हणजेच पॉवर्टी आणि विषमता, उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता आणि लोकांच्या राहणीमानातील फरक, एकंदरीत या सर्व समस्या ज्या आहेत समजण्यास मदत होत असते. आणि हे एकदा का ह्या समस्या समजल्या की त्या समस्यावर उपाय करण्यासाठी आपणाला वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी या समग्रलक्षी अर्थशास्त्राची मदत होते. आणि नंतर मग आपण विकासाच्या मार्गावर कशा पद्धतीने जाता येईल आणि वेगवेगळ्या चलांचा कशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी व दारिद्र्य निर्मूलनासाठी कसा उपयोग करता येईल याच्यासाठी हे मदत समग्रलक्षी अर्थशास्त्र करते. त्याच्यानंतर नंबर 5, अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी केली जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं आणि या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळामध्ये अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी होतो. कारण गेल्या 5 वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना किंवा 1995च्या राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना जर आपण चालू वर्षात करायची असेल, 2019-20 या वर्षासाठी करायची असेल, तर त्याच्यात किती वाढ झालेली आहे किंवा किती प्रगती झालेली आपल्याला लक्षात येईल. म्हणून दरवर्षीच्या राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी आहे ती याच्यासाठी उपयोगी पडते की आपली वाटचाल आर्थिक विकासाकडे चालू आहे तर त्याची गती कोणती आहे, वाढत्या लोकसंख्येला या राष्ट्रीय उत्पन्नाची गती आणि रोजगाराची पातळी आपण साध्य करू शकेल का, याचा अभ्यास याच्यामध्ये होत असतो. म्हणून अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे अध्ययन याच्यामध्ये होते. त्याचबरोबर तुलना करता येते चालू वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाची किंवा मागील एखाद्या आर्थिक वर्षाची किंवा 2019-20 या आर्थिक वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना आपण 2015च्या राष्ट्रीय उत्पन्नाशी करत असताना आपणाला चालू 2019-20च्या राष्ट्रीय उत्पन्नातील आर्थिक वस्तू आणि सेवा यांच्या वस्तूची तुलना आपणाला 2015-16च्या आर्थिक वर्षात करता येते. आणि नवीन कोणत्या वस्तूचं उत्पादन झालेलं आहे का याचाही अभ्यास करता येतो. आणि राष्ट्रीय उत्पन्नात वस्तू आणि सेवांची जी वृद्धी आहे ती कशा पद्धतीने होत आहे ही अशी तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचं विश्लेषण करत असताना समग्रलक्षी अर्थशास्त्रातील जी चले आहेत, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न वाढायचं असेल तर बचत वाढावी लागेल, गुंतवणूक वाढावी लागेल, उत्पादन वाढावे लागेल. मग हे घटक कशा पद्धतीने वाढत चाललेले आहेत किंवा त्यांच्यासमोरील अडथळे कोणते आहेत याचाही अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो. नंबर 6, स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहेत. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये विशेषतः या 4 मुद्द्यांशी धरून समस्या निर्माण होत असतात. एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी समस्या निर्माण झालेली असतात. म्हणजे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा खालावलेला असतो किंवा उत्पन्न जर कमी असेल, वेगवेगळ्या उत्पादन घटकांना राष्ट्रीय उत्पन्नातला जो वाटा आहे तो कशा पद्धतीने सापेक्षरित्या विभागलेला आहे त्याच्यावरून तो पूर्वीपेक्षा जास्त आहे का कमी आहे, कमी असेल तर कारण काय त्याचं, आणि जर वेगवेगळ्या घटकाचे मोबदले पूर्वीपेक्षा राष्ट्रीय उत्पन्नातला सापेक्ष वाटा जर कमी झाला असेल याचा अर्थ एकूण राष्ट्रीय उत्पादनच कमी झालेलं आहे. किंवा उत्पादन कमी होण्याची कारणे कोणती आहेत
किंवा उत्पादन कमी झाल्यामुळे बेरोजगारी वाढलेली असेल, तर त्या वाढत्या दारिद्र्याला किंवा बेरोजगारीला सामावून घेण्यासाठी काय योजना अवलंबाव्या लागतील आणि एकंदरीत रोजगाराची पातळी कशी वर नेता येईल याच्यासाठी प्रयत्न करून एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याला कसे प्रोत्साहन दिले जाईल आणि एकूण पुरवठा आणि एकूण मागणी निर्धारित करणारे जे घटक आहेत, जसे की एकूण मागणी निर्धारित करणाऱ्या घटकामध्ये उपभोग आहे, गुंतवणूक आहे, सरकारी खर्च आहे, निर्यात आणि वजा आयात म्हणजे परकीय व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न याचा समावेश होत असतो. तर पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक साधनसामग्री असेल, भांडवलाचा साठा असेल, कामगार असतील किंवा तंत्रज्ञानाची स्थिती असेल, या दोन्ही घटकांचं जर स्थिती चांगली असेल तर एकंदरीत रोजगाराची पातळीसुद्धा चांगली राहू शकते आणि देशातील सामान्य किंमत पातळीसुद्धा एका विशिष्ट पातळीवर व्यवस्थितरित्या ऑप्टिमम पातळीवर राहू शकते. अन्यथा देशामधील तेजीमंदीच्या चक्राचा परिणाम स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर होत असतो. त्याच्यामुळे सामान्यतः स्थिर उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांना हालाकीत जीवन जगावं लागतं. म्हणून किमती वाढल्या तरी प्रश्न निर्माण होतात आणि वस्तूच्या किमती कमी झाल्या म्हणजे मंदीची परिस्थिती आली तर दारिद्र्याची किंवा बेकारीची समस्या निर्माण होत असते. कारण उत्पादकाला उत्पादन करण्यास इच्छा राहत नाही, कारण नफा त्याचा कमी होत असतो आणि मग उत्पादन केलेल्या मालाचा जर उठाव होत नसेल तर उत्पादनाचं प्रमाण कमी करतो आणि कामगार कमी करत असतो. म्हणून मंदीच्या काळात वेगळे प्रश्न निर्माण होतात, तेजीच्या काळात वेगळे प्रश्न निर्माण होतात. म्हणून अशा सामान्य किंमत पातळी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील, म्हणून अशा ह्या वेगवेगळ्या चलांशी संबंधित असलेल्या समस्यांचा अभ्यास, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला करावा लागेल. नंबर 7, सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्रात रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. कारण रोजगाराची पातळी म्हणजे देशामध्ये उपलब्ध असलेल्या उत्पादनाचे जे सर्व घटक आहेत ते जास्तीत जास्त कामावर आहेत किंवा नाही, उत्पादनाचं प्रमाण किती आहे, गुंतवणुकीचं प्रमाण किती आहे. गुंतवणूक जर मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर वेगवेगळ्या यंत्रे, हत्यारे, अवजारे, कामगार आणि भूमी या सगळ्या घटकाला काम मिळेल आणि उत्पादन वाढेल आणि एकंदरीत सर्वसामान्यतः रोजगाराची सर्वसाधारण पातळीसुद्धा वाढू शकेल. रोजगाराची पातळी वाढली की लोकांच्या हातात उत्पन्न येतं आणि उत्पन्नाच्या सहाय्याने पुन्हा उत्पादन प्रक्रियेमध्ये निर्माण झालेल्या मालाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या घटकाकडून मागणी येत असते आणि दोन्ही घटक एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हा उच्च पातळीवर जर असेल तर देशातील विकासाची स्थिती ही चांगली असते आणि एकंदरीत देशाच्या आर्थिक विकासाला भरभराट निर्माण होत असते. म्हणून अशा अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत ते समजून घ्यायचे असतील तर आपल्याला वेगवेगळ्या स्थूल चलांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. स्थूल अर्थशास्त्रातले जे वेगवेगळे चल आहेत त्या चलांचा अभ्यास केल्यानंतर आपणाला त्यांच्यात असलेल्या समस्या आहेत किंवा त्यांच्यासमोर असलेल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि एकंदरीत अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आम्हाला ह्या वेगवेगळ्या माध्यमातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो.